डोंट कम ऑन वीकेंड्स. वीकडेला एवढी गर्दी आहे. मंगळवार आहे आज, मंगळवार. एवढी गर्दी आहे. टट्टी लेन गर्दी बघा किती आहे. एंट्रन्स आता पूर्ण चेंज केलाय. गॅसचे खूप प्रॉब्लेम आहे. क्रायसिस चालू आहे वगैरे. बापरे बापरे, हॉटेल्स बंद वगैरे वगैरे काही नाही. सगळं मस्त चालू आहे. गुईज, वी आर ॲट कलंगूट बीच आणि हे सगळं पूर्ण मार्केट आहे. मागे होता तो कलंगूट बीच होता आणि कचऱ्यासारखी गर्दी आहे. पब्लिक म्हणजे संडे असेल तर पूर्ण बाहेर म्हणजे इतकी पडली आहे की तिथे चालायला जागा नाही आहे. लोक शॉपिंग करताय तिकडे आणि खूप सारी गर्दी आहे. ट्रॅफिक तर खूप आहे, मजबूत झाली. आता इथून टिटोज लेनला जायला मला माहीत नाही किती टाईम लागेल. क्लायमेट इज व्हेरी ह्युमिड आणि इथं खूप सारे शॉप्स आहेत काजू वगैरेचे. ते पण आम्ही दाखवू तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये कुठून घ्यायचे वगैरे. ओके, सो आम्ही आता मॅकडॉनल्ड्सच्या इकडे आहोत आणि आता चाललो आहे आम्ही बागाला, टिटोज लेनला. आणि मी तुम्हाला दाखवते की तिथे काय सिच्युएशन आहे. आज संडे आहे, वीकेंड आहे, तर मोस्टली आता कलंगूटला एवढी गर्दी, तर बागाला किती क्राऊड असेल जाऊनच बघू. आता इकडे तुम्हाला काहीच गर्दी नाही दिसणार कारण आता ट्रॅफिक सगळे होणार आहे ते कलंगूट आणि बागाच्या ज्या जवळपासच्या एरिया आहेत तिकडे. आणि हे सगळे खाण्याचे शॉप्स आहेत ना, सगळे ओपन आहेत. एक कोणतरी महारथीने टाकलेलं की इकडे काय ते एल पी जीचे खूप प्रॉब्लेम्स आहेत. गॅसचे खूप प्रॉब्लेम आहे. क्रायसिस चालू आहे वगैरे. कोणतरी तो महारथी होता टाकलं तर सगळे लोक असे शॉक झाले. बापरे बापरे, हॉटेल्स बंद वगैरे वगैरे काही नाही. सगळं मस्त चालू आहे. कूल क्लायमेट आहे. सो आहे म्हणजे मस्त आहे. वाव, इकडे खूप सारे असे शॉप्स आहेत जिथे तुम्हाला असे युनिक अँटिक गोष्टी मिळतात. आणि आता आम्ही चाललो ही सगळे रेस्टॉरंट्स आता हळूहळू भरतील. हे इकडे पण रेस्टॉरंट, लाईनमध्ये सगळे रेस्टॉरंट आहेत बेसिकली. आणि इथे स्टेजचे पण ऑप्शन आहेत. फूडसाठी आहे, स्टेसाठी आहे, शॉपिंगसाठी आहे. तर सगळं मिळतं तुम्हाला एकाच ठिकाणी. आणि क्राऊड पण ओकेच आहे. आता इथे आणि खूप सारे नवीन नवीन शॉप्स आहेत. इथे टिबेटियन मार्केट आहे परत. आणि आता सगळे आता बघ रेस्टॉरंट सगळे आहेत. आता लोक यायला लागलेत आणि ही सगळी गर्दी टिटोज लेनचीच आहे. गाइस, संडे है, पार्टी का दिन है, तो अभी यहाँ से पार्टी लेन टिटोज लेन चालू हो रही है. आणि इथे सगळे शॉपिंगचे पण ऑप्शन्स आहेत. टॅटू शॉप्स आहेत, काजूचे शॉप्स आहेत. आणि इकडे बरेच टुरिस्ट असेच येतात, फिरायला येतात. काही क्लब्समध्ये जातात, काही जातात बीचवर. आता ह्याच्या पुढे काय मस्त क्लायमेट झालं आहे. तो सनसेट झाला ना, एकदम मस्त दिसतं समोर. आणि इथून चालू होत आहेत हे क्लब्स. बागामध्ये येऊन चहा पित आहेत. पिंक एलिफंट क्लब. आता वाजले आहेत 7. अजून गर्दी नाही आहे. कर्मा क्लब आहे इकडे. डाऊनटाऊन गोवा आहे. लेफ्ट राईट दोन्ही साईडला क्लब्स आहेत. शॉपिंगसाठी आहे, क्लोदिंग वगैरे वगैरे. आणि अजून पुढे बघा, जसं पुढे जाणार तसं ट्रॅफिक होणार कारण इकडे कार्स पण असतात, बाईक्स पण असतात. अर्ध्या कार खाली जातात पार्किंगला, अर्ध्या वरतीच राहतात. इकडे वरती पण कार पार्किंग आहे. कार पार्किंगचे कॉस्ट बघू आपण. बाईकचे कॉस्ट आहे 50 रुपीज वरती आणि खाली 100 रुपीज. कारण मे बी बीच जवळ आहे म्हणून. इकडे पण कॉकटेल्स अँड ड्रीम्स नावाचा एक क्लब आहे. हा कुठला आहे? हा तोच आहे. ते माया क्लब आहे. आणि हा टिटोज क्लब पण आहे इकडे.
आणि आता सध्या तर सगळं 10 वाजेपर्यंत सगळं बंद होऊन जातं, स्ट्रिक्ट रूल. आणि इधर है टिटोज आणि इथे कार पार्किंग आहे आणि आम्ही खाली चाललो आहे आता. इथे पण तो क्लब आहे मॅम्बोज. हा टिटोजचा पूल क्लब आहे. रिकीज अगं अगं मस्ते, मला कुठे नेसी. रेस्टॉरंट तर खूप आहेत, कचऱ्यासारखे रेस्टॉरंट आहे. टॅटू स्टुडिओज आहेत लाईनमध्ये, पण इथून कधीच लाईफमध्ये टॅटू नका करून घेऊ. आणि लास्ट टाइम मी ब्लॉग बनवला होता टिटोज लेनचा, तुम्ही जर नसेल बघितला तर जाऊन बघा. हे नवीन झालं वाटतं, लेजिऑन डाऊनटाउन गोवा. आणि लोकांची गर्दी. नाव टिटोज लेन हॅज बिकमिंग टीज लेन. आणि आता तर फक्त 7:39 झालेत. आता थोड्या वेळाने बघा दाखवेनच तुम्हाला. ज्युसेस वगैरेचे पण शॉप्स आहेत मध्ये मध्ये. आणि आता गर्दी वाढत चालली आहे. मॅम्बोजला थोडासा थंड थंड वाटतोय. काल पण मी आलेले तर एवढं कोण नव्हता क्राऊड, पण रात्री पूर्ण लेनमध्ये क्राऊड वाढला. तर आता आम्ही रिव्हर्स घेतो आणि जातो, पुन्हा एक राऊंड मारतो. सो क्लायमेट इज व्हेरी ह्युमिड. दुपारी खूप खूप मरणाची गरमी असते आणि रात्री सगळे लोक बाहेर निघतात हॉडी करायला आणि फिरायला आणि शॉपिंगला. तुम्हाला यायचा तुम्ही या मार्च एप्रिल मेमध्ये तर खूप जास्त गरमी असणार आहे. सो थिंक अँड कम. चल, कार पार्किंग, बाईक पार्किंग. टट्टी लेन दिस इज कॉल्ड टट्टी लेन. इकडे तरी काय नाही आहे, म्हणजे एवढी नाही आहे पण आहे यार. गर्दी तर मजबूत आहे. आणि बागा बीचवर गेलात तर अजून गर्दी आहे, बापरे बाप. बघा टिटोज क्लब, गर्दी बघा किती आहे. एंट्रन्स आता पूर्ण चेंज केला आहे. काय फालतू म्युझिक आहे यार टिटोज लेनचा. मला माहीत नाही का जातात. मी एकदा जाऊन पस्तावले. मला वाटलं खूप मज्जा असेल. खूप फालतू. आणि ह्यांचा पुढे ते काहीतरी पूल आहे इकडे. मेजरली तर सगळी गर्दी आहे ती इकडेच आहे, क्लब्समध्येच आहे. आणि टिटोज नावाने फेमस झाला पण खूप फालतू, खूप बेकार. हा पण एक क्लब आहे वायब्रंट गोवा. आणि इकडचे मधले क्लब्स सारखे चेंज होत राहतात मध्ये मध्ये कधी कधी. कॉकटेल्स अँड ड्रीम्स. आणि मध्ये मध्ये सगळे शॉप्स आहेत ते ह्याचे क्लोदिंगचे. आणि फॉरेनर्स तर खूप सारे आलेत आता. मला जेन्युअनली माहिती नव्हतं एवढी पब्लिक बसली आहे इकडे. आणि इकडे तर लोकल डीजे भाई, लोकल एकदम कोणी येतंय आणि नाचतंय मस्त पैकी. छोड़ आ